जिल्ह्यात मान्सूननं अद्याप हजेरी न लावल्यानं खरीप हंगामातील पेरण्या ठप्प झाल्या आहेत। आतापर्यंत केवळ 1800 हेक्टर क्षेत्रावरच पेरण्या झाल्या आहेत। यातच मान्सूनचा स्थिर आणि समाधानकारक पाऊस पडल्याशिवाय पेरणी न करण्याचं आवाहन कृषी विभागानं केलं। यावर्षी अमरावती जिल्ह्यात 6,50,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आलंय। मात्र आतापर्यंत केवळ 1800 हेक्टरवरच पेरण्या झाल्या आहेत। यामुळे शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। कृषी विभागाच्या नियोजनानुसार यंदा 2.5 लाख हेक्टरवर सोयाबीन, 2.5 लाख हेक्टरवर कपाशी तर 1,20,000 हेक्टरवर तूर पिकाची लागवड अपेक्षित आहे। मात्र पुरेसा पाऊस नसल्यानं बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणी पुढे ढकलली आहे। जिल्हा कृषी अधीक्षक राहुल सातपुते यांनी शेतकऱ्यांना घाईत पेरणी न करण्याचं आवाहन केलंय। मान्सूनचा स्थिर आणि समाधानकारक पाऊस पडल्याशिवाय पेरणी केल्यास बियाणाचं नुकसान होण्याची शक्यता असल्याचं त्यांनी सांगितलं। तर किमान 70 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी असा सल्ला देखील देण्यात आला आहे। यावर्षी आपण खरीप हंगामासाठी साधारणतः 2.5 लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाची पेरणी होईल असं नियोजन केलेलं होतं आणि त्याचप्रमाणे 2.5 लाख हेक्टरवर कपाशीची पेरणी होईल आणि 1,20,000 हेक्टरच्या दरम्यान तुरीची पेरणी होईल असं आपलं नियोजन होतं। सध्याची पावसाची स्थिती बघता फक्त आपल्या जिल्ह्यात 1800 हेक्टरवर खरीप पिकाची पेरणी झालेली आहे, ज्यामध्ये जास्त क्षेत्र जे आहे ते कपाशी पिकाचं आहे। साधारणतः 600 हेक्टरपर्यंत पेरणी झालेली आहे। अद्याप मान्सूनच्या पावसाला सुरुवात झालेली नसल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केलेली नाही आहे आणि शेतकऱ्यांना आव्हानसुद्धा आहे की मान्सूनचा जोपर्यंत पाऊस येत नाही, आता जो नवीन अंदाज आहे त्याच्यानुसार 24-25च्या दरम्यान मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात आणि त्यानंतर 70 ते 100 mm पाऊस झाल्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी असं आवाहन आहे।